नमस्कार मंडळी. तर आज मी तुम्हाला झटपट तयार होणारी मस्त अशी फ्लेवरफुल सोयाबीन बिर्याणी बनवून दाखवणार आहे आणि ती आज मी बनवणार आहे इंडियाज नंबर 1 हेल्दी कुकवेअर ब्रँड द इंडस व्हॅलीच्या या ट्रायप्लाय स्टेनलेस स्टील प्रेशर पॅन म्हणजेच प्रेशर कुकरमध्ये. चला तर आधी आपण अनबॉक्सिंग करून घेऊया. यांच्याकडून आपल्याला आलेला आहे थँक्यू लेटर, कुकरबद्दलची माहिती आणि त्यांच्याकडे कोणकोणती भांडे आहेत ते. खास करून आपल्याला कुकरचं वॉरंटी कार्ड आलेलं आहे हे 5 वर्षाचं. हे बघा, हे आहे झाकण आणि हे आहे कुकरचं पॅन. तुम्ही बघू शकता खूप छान पॅकेजिंगमध्ये आपल्याला ही भांडी रिसीव झालेलं आहे. हँडलला त्यावेळी कार्डबोर्ड लावलेला आहे, पिशवीमध्ये पॅक करून आलेला आहे. हे बघा, ही आहे विसल, ही पॅक केलेली आहे. आता विसल मी झाकणाला लावून घेत आहे. आता पॅनचे जे दोन्ही हँडल आहेत त्यालाही कार्डबोर्ड लावलेला आहे. पिशवीमध्ये छान असं पॅक केलेलं आहे. खूप छान पॅकेजिंगमध्ये ह्यांचं हे प्रेशर कुकर आपल्याला रिसीव झालेलं आहे. हे बघा, हे आहे विसल, छान पसरट असं झाकण आहे, आउटर लीड आहे, दोन्ही साईडला पकडायला हँडल दिलेले आहेत. आता मी तुम्हाला हे उघडून दाखवते. एकदम इझिली हे उघडत आहे, तुम्ही बघू शकता. छान पसरट रुंद असं ट्रायप्लाय स्टेनलेस स्टील 5 लिटरचं प्रेशर पॅन आहे हे. तुम्हाला याचं बॉटम दाखवते. याचं बॉटमही हेवी आहे, तुम्ही बघू शकता. एकदम फ्लॅट सरफेस आहे. तुम्ही हे इंडक्शनवर देखील वापरू शकता. तुम्हाला जर हे प्रेशर कुकर मागवायचं असेल तर तुम्ही माझा कुपन कोड वापरू शकता. माझा कुपन कोड आहे ज्योती2025. तुम्ही जर माझा कुपन कोड वापरला तर तुम्हाला 12% इतका डिस्काउंट मिळेल. चला तर आता या कुकरच्या भांड्यात मी बनवणार आहे मस्त अशी फ्लेवरफुल सोया बिर्याणी. आता तुम्ही याला सोया बिर्याणी म्हणू शकता किंवा सोया पुलावही. इथे मी 150 ग्रॅम इतकी सोयावडी घेतली होती, ती भिजत घातली आहे आणि छान अशी आता पिळून घ्यायची आहे. मी इथं मोठ्या साईजच्या वड्या घेतल्यात, तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही लहानही घेऊ शकता. आता आपल्याला हे मॅरिनेट करायचं आहे. त्याच्यासाठी पाव चमचा हळद, 1 चमचा आगरी मसाला, चवीनुसार मीठ. इथे मी 150 ग्रॅम इतका दही घेतलेला आहे. आता हे आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. मसाला तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग कमी जास्त करू शकता. छान मिक्स करायचं आणि झाकण देऊन ठेवायचं. 15 मिनटं तरी आपल्याला हे मॅरिनेट करून ठेवायचं आहे. इथे मी बासमती तांदूळ घेतलेला आहे. तो पहिल्यांदा तर आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे 1-2 वेळा आणि नंतर याच्यामध्ये पाणी घालून तेही भिजत घालायचं आहे. बासमती तांदूळही आपल्याला 15 ते 20 मिनटं तरी भिजत ठेवायचं आहे. लक्षात असू द्या, तांदूळ जुनाच घ्यायचा आहे पुलाव किंवा बिर्याणी करताना. इथं करूया फोडणीची तयारी. मी प्रेशर पॅनमध्ये घातलेलं आहे 2 चमचे तेल. त्याच्यामध्ये खडे मसाले घातलेले आहेत, जिरं, तेजपत्ता, लवंग, मिरी, दालचिनी, चक्रीफूल आणि वेलची. ह्याच्यामध्ये 2 मोठे कांदे टाकलेले आहेत बारीक चिरून. हे कांदे आपल्याला ना तेलावर छान असे ट्रान्सफर होईपर्यंत परतवून घ्यायचे आहेत. 2 ते 2.5 मिनटात कांदा छान ट्रान्सपरंट झालेला आहे. आता त्याच्यामध्ये घालायची आहे हिरवी मिरची आणि आलं, लसूण, मिरची, कोथिंबीरची पेस्ट. ही पेस्टही ना आपल्याला तेलावर छान अशी परतवून घ्यायची आहे. आता याच्यामध्ये घालायचा आहे 1 मोठा चिरलेला टमॅटो. टमॅटोही आपल्याला मऊ होईपर्यंत छान असा शिजू द्यायचा आहे. मंद आचेवर आपल्याला ही सर्व प्रोसेस करायची आहे. 1.5 ते 2 मिनिटांनी तुम्ही बघू शकता आपला टोमॅटोही छान असा मऊ पडलेला आहे. आता याच्यामध्ये घालायचे आहेत मसाले. याच्यात मी घालत आहे पाव चमचा हळद आणि 2 चमचे आगरी मसाला, 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचे जिरे पावडर आणि इथे मी 2 मोठे चमचे बिर्याणी मसाला घातलेला आहे. याने चव अजून वाढते. तुम्ही जो बिर्याणी मसाला वापरता तो याच्यामध्ये घालू शकता. मसालेही आपल्याला अर्धा ते 1 मिनिट छान असे मंद आचेवर परतवून घ्यायचे आहेत. मसाल्यांचा छान असा घमघमाट सुटला की याच्यामध्ये आपल्याला हे सोयावडीचं मॅरिनेशन घालायचं आहे. छान असं मिक्स करायचं आहे. मसाल्यामध्ये सर्व सोयावडी छान मिक्स करून घ्यायची आहे. आता याच्यावरनं मी असंच झाकण ठेवून देते आहे, पूर्ण लावलेलं नाही आहे, असंच हलकं ठेवलेलं आहे. 1 ते 1.5 मिनिटांनी मी झाकण काढलेलं आहे. छान थोडंसं तेल सुटलेलं आहे, तुम्ही बघू शकता. याच्यावर घालायची आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बारीक चिरलेला पुदिना. मीठ घालायचं आहे. मॅरिनेशनमध्ये ऑलरेडी मीठ होतं तर भाताच्या हिशोबातच आपल्याला मीठ घालायचं आहे. भिजवलेला तांदूळ घातलेला आहे आणि आता यांना मस्त हे मिक्स करायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीत अगदी हलक्या हाताने आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे.
आता याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे। आता इथे 1 कप इतका बासमती तांदूळ होता, तर त्याला मी दुप्पट म्हणजे 2 कप इतकं गरम पाणी घातलेलं आहे। पुन्हा आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि कुकरचे जे झाकण आहे ते आपल्याला लावून घ्यायचं आहे। आता फ्लेम हाय करायची आहे। कुकरच्या 2च शिट्ट्या काढायच्या आहेत। 2 शिट्ट्या काढल्यानंतर 5 मिनिटं असंच थांबायचं आहे। आता 5 मिनिटानंतर मी झाकण उघडत आहे। बघा एकदम झाकण इझिली उघडत आहे। हे बघा, वड्या हलक्या असल्यामुळे ना वड्या वरच येतात। मग त्या आपल्याला ना पहिल्यांदा तर छान असं मिक्स करायचं आहे। अगदी हलक्या हाताने मस्त असं मिक्स करायचं आहे। तुम्ही बघू शकता मस्त असं आपला सोया बिर्याणी तयार झालेली आहे। याच्यावर तुम्हाला पाहिजे असेल तर तळलेला कांदा घालू शकता, हे ऑप्शनल आहे। छान अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे। तर अशी आपली मस्त अशी सोया बिर्याणी किंवा सोया पुलाव तयार झालेला आहे। तुम्ही ही गरमागरम सोया बिर्याणी मस्त अशा रायत्याबरोबर खाऊ शकता। तुम्ही जर ही रेसिपी कधी बनवली नसेल तर नक्की बनवा। एकदम पटकन तयार होते आणि चवीलाही खूप छान लागते। आणि हो, तुम्हाला जर द इंडस व्हॅलीचा हा ट्रायप्लाय स्टेनलेस स्टील प्रेशर कुकर मागवायचा असेल तर तुम्ही माझा कूपन कोड वापरू शकता। माझा कूपन कोड आहे ज्योती2025। माझा कूपन कोड जर तुम्ही वापरला तर तुम्हाला 12% इतका डिस्काउंट मिळेल। धन्यवाद।